नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून, महायुतीच्या गोटातून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात महायुतीचं मस्त सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारही म्हणतात आमचं नीट सुरू आहे. पण खरंच असं आहे का की मतदारांना आणि कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून तर हे नेते मंडळी असं बोलत नाहीयेत ना? त्याचं कारण गेल्या 48 तासांमध्ये समोर आलेल्या घटना. त्यातील 2च घटना सांगते. काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गणपती समोर महायुती सरकारच्या योजनांचा देखावा उभारला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदेंचे सगळे आमदार आणि खासदार श्रीकांत शिंदेंचाही फोटो होता. फोटो नव्हता तो दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा. विशेष म्हणजे लाडका दादा अजित दादांनी लाडकी बहीण योजनेचे फोटोज राज्यभर पसरवले. त्याच योजनेचा वर्षा बंगल्यावर देखावा होता. त्यावरही दादांचा फोटो नव्हता. आता दुसरी घटना अवघ्या काही तासांपूर्वीची. ती आहे अजित पवारांच्या बारामतीतून. इथं एकनाथ शिंदे गणेश फेस्टिवलचं आयोजन शिवसेनेचे पुण्याच्या जिल्हाध्यक्षांनी केलं. तिथे अजित पवारांना भला मोठा बॅनर लावला, पण त्यावर काळं कापड लावलं. ते का लावलं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कसा निषेध केला, हे सगळं आपण पुढे पाहणार आहोतच. मात्र जसं मी अगदी सुरुवातीला म्हणाले की राज्यभरातील सेना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काही सुई सुरू असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र एकजुटता दाखवून दिली आहे. फोटो गायब केलाय. भाजपने फोटो बॅनर लावले, फोटो गायब. सीएम शिंदे त्यांना सांगितलं की माझा फोटो तिथं लावू नका. माझे फारच फोटो सगळीकडे सुरू झालेत, म्हणले जरा कमी करा. अरे बाबा, हे काही नाही, काही श्रेयवादाची लढाई नाही. हे आपण सरकार म्हणून काम करतोय आणि सरकार तर करतच आहे. शासन आपल्या दारी कसं राबवलं आपण, तसं सरकार आपलं काम करतच. आम्ही तिघही लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही जातो ना, ते चेक वाटप करायला, त्या कार्यक्रमामध्ये. आणि प्रत्येक पक्ष आमचे महायुतीचे आपापल्या परीने आपापले कार्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते देखील, म्हणजे चारही बाजूनी लाभार्थी वंचित राहता कामा नये यासाठी हे सगळं. याच्यात कुठलंही क्रेडिट श्रेयवाद नाही. अजितदादांनी आपल्या स्टाईलनं तर मुख्यमंत्र्यांनी सावध अशी प्रतिक्रिया दिली असली तरी त्याचे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्यात. आणि याच विषयावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न. शिंदे फडणवीसांच्या लाडकी बहीण बॅनरवरून अजितदादांचा फोटो गायब. श्रेयवादाच्या लढाईनं महायुतीचं नुकसान होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आता जाऊया बारामतीत. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून जसा अजितदादांचा फोटो गायब झालाय, तसंच दादांचा गड असलेल्या बारामतीतही अजित पवारांचा बॅनर आज झाकण्यात आला. त्याचं झालं असं की बारामतीत शिवसेनेकडून एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच या कार्यक्रमाला येण्याची विनंतीही अजित पवारांना करण्यात आली होती. पण बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेट देणाऱ्या दादांनी शिवसेनेच्या या फेस्टिवलकडे पाठ फिरवली आणि शिवसैनिकांचा संताप अनावर झाला. मग काय, त्यांनी फेस्टिवलसाठी उभारलेल्या कमानीवर असलेल्या अजित पवारांच्या बॅनरवर काळं कापड टाकून आपला निषेध व्यक्त केला. या प्रकारानंतर पोलिसांनी शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र झेवरेंना ताब्यात घेतलं. शिवसेनेच्या या कृतीमुळे स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भिगवण चौकात जमलेल्या शेकडो समर्थकांनी अजित पवारांच्या समर्थनात घोषणा देत दादांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला. तसंच परिसरातील झेवरेंच्या फोटोचा बॅनरही फाडला. हा वाद वाढत असल्याचं पाहताच तात्काळ
नगरपालिकेच्या वतीनं हे वादग्रस्त बॅनर्सच काढण्यात आले. अजित पवारांनी मात्र अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन करताना वाद निर्माण करणाऱ्यांनाही सुनावलं. चालायचं इतक्या बारीक सारीक गोष्टी काय वर लक्ष द्यायचं कारण नाही आणि एवढा हट्टीपणा पण करणं बरोबर नाही. मंडळाला भेट नाही दिली की कुणी काय हे करणार. ही महायुती आहे आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडे बारकाईनं लक्ष द्यायला लागलो तर आम्हाला ते शक्य नाही. कारण नसताना युतीमध्ये कुठंतरी अंतर आहे का, कुठंतरी त्यांच्यामध्ये एकोपा झाला नाही का आणि वेगळ्या गोष्टीला त्याला हे चर्चेला सुरुवात होते. लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या भाजप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी श्रेयाची लढाई याला अनेक आरोप प्रत्यारोप टीकांचीही किनार आहे. सातत्यानं होणाऱ्या टीकांमुळे अजित पवार महायुतीला विशेषतः शिवसेनेला नकोसे झाले आहेत का अशीही चर्चा सुरू आहे. गेल्या काही काळात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उडालेल्या अशाच काही खटक्यांवर नजर टाकण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. शिवसेना राष्ट्रवादीत खटक्यांची मालिका. लाडकी बहीण योजनेवरून कॅबिनेटमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत खटके. अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते. शिवसेना नेते गुलाबरावांची अजित पवारांकडील खात्यावर टीका. इथंच न थांबता कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसतो तरी बाहेर आलं की उलट्या होतात. शिवसेना नेते तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर टीका. शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंचा कर्जत मेळाव्यातून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर रोख. राष्ट्रवादी म्हणजे विश्वासघात करणारी पार्टी. लोकसभा तिकीट वाटपावेळी उमेदवारीवरून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ विरुद्ध शिवसेनेचे हेमंत गोडसे हा वाद. लोकसभेवेळी बारामतीमध्ये शिंदेंचे विजय शिवतारे अजित पवारांविरोधात आक्रमक. शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात नेते रामदास कदमांचा अजितदादा सत्तेत जरा उशिरा आले असले तरी चालले असते असे खळबळजनक विधान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखाव्यातून अजित पवारांचा फोटो गायब. जसं मी म्हणाले की बॅनर्सच्या घटनांमुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांनीही महायुतीत ऑल वेल असून फोटो महत्वाचे नसून लोकांना योजनेचे फायदे मिळणं जास्त महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया दिली. फोटो काय करायचे आहेत, कोणाचा फोटो कुठे आहे आणि कोणाचा कुठे हे नका शोधत बसू. योजनांचा फायदा लोकांना मिळतो की नाही ते महत्त्वाचं आहे ना. अजितदादाच्या प्रमाणे प्रचार करतात, प्रत्येक आपापला प्रचार करतो आहे. आता तुम्ही माझं इथं म्हणा माझ्या याच्यावर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो का नाही आहे माझ्या ऑफिसवर, माझ्या ऑफिसवर याचा फोटो का नाही आहे फडणवीसचा. शिवसेनेतून होणाऱ्या विधानांमुळे संघाशी संबंधित मुखपत्रांमधून होणाऱ्या टीकांमुळे वारंवार हा प्रश्न उपस्थित होतोय की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतून राष्ट्रवादीला एकटं पाडण्याचा किंवा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा तर प्रयत्न होत नाहीये ना. अशातच आज सकाळी अजित पवारांबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली. मुख्यमंत्री पदाबाबतची. काल एअरपोर्टवर अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा आणि मला मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव अजित पवारांनी ठेवल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं. आतापर्यंत 5 वेळा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांनीही अनेकदा जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची मनातली इच्छा बोलून दाखवली आहे. महायुतीच्या 3ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावणं सुरू आहे. शिवसेना वारंवार एकनाथ शिंदेंचं नाव घेत आहे तर सध्या उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसही निश्चितच दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास उत्सुक असणारच आहे. तशातच दादांनी जागांचा तिढा सोडवण्यासाठी आलेल्या अमित शहांपुढं आता स्वतःच्याच नावाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा असल्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र झाल्याचं पाहायला मिळतं. पण राष्ट्रवादीकडून अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
मुख्यमंत्री पदाची कुठली चर्चा अमित भाईंच्या जवळ त्या ठिकाणी झाली नाही. आम्हा सर्वांचं उद्दिष्ट राज्यामध्ये पुन्हा सत्तेवरती यायचं आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष आम्ही एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जावं या विषयावरती मात्र दीर्घकाळ त्या ठिकाणी चर्चा झाली. असं कोणी मनुष्य, कोणी वेडा मनुष्य सुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव देणार नाही. ही सगळी खोटी बातमी आहे. काय मला मुख्यमंत्री करा, ना त्याला मुख्यमंत्री करा. निवडणुका समोर आलेल्या असताना त्या लढायच्या, त्या जिंकायच्या, अशा वेळेला या अशा कुठल्याही प्रकारची काय मागणी कोणी करू शकत नाही. खरं तर आज माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी महायुतीच्या जागा वाटपाची सद्यस्थितीही सांगून टाकली. त्यांच्या मते मोजक्या जागा सोडल्या तर जागा वाटप जवळपास पूर्ण झालंय. लहान मोठ्या मित्रपक्षांना अपेक्षित इतक्याच जागा वाट्याला येतील. दादांनी आपल्या स्टाईलनं स्थिती सांभाळून घेतली. पण दुसरीकडे त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांनी मात्र पुन्हा एकदा दादांना डिवचले. त्यांनी आज सकाळी एक सोशल मीडिया माध्यमांवर पोस्ट लिहिली आणि संध्याकाळी त्यांनी भाजपचा तो अंतर्गत सर्वे सांगून टाकलाय. पाहूयात. चर्चेमध्ये भाजपचा अंतर्गत एक सर्वे जो झालाय, दुसरा सर्वे, त्याच्याबद्दलची चर्चा होती. त्या चर्चेमध्ये भाजपला 62 ते 67 जागा मिळतील. अजितदादांच्या पक्षाला 7 ते 11 आणि शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे त्याला 17 ते 22, म्हणजे अजितदादांपेक्षा जरा बरे मिळतील. म्हणजे सगळे मिळून 110, 112च्या 120च्या पुढे काय ते जातील असं वाटत नाही. आणि मग ही चर्चा झाल्यानंतर त्यांना भीती आता असं वाटायला लागली की लोकसभेत जे झालं, सुपडासाप झाला महायुतीचा, तसंच आता या इलेक्शन, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये होईल का काय असं आहे. आता पुन्हा एकदा बारामतीमध्ये जाऊयात, कारण तिथं लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेला पवारांची लेक आणि सून आमने सामने होती, तर आता विधानसभेला काका अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार लढतीची शक्यता आहे. कारण ज्या कन्हेरीच्या हनुमानाचं दर्शन घेऊन अवघं पवार कुटुंब निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडतात, त्याच कन्हेरीच्या मंदिरातून आज शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामतीत स्वाभिमान यात्रा सुरू केली. त्यांची ही यात्रा पुढील 12 दिवस सुरू असणार आहे. युगेंद्र पवारांनी याच दौऱ्याची सुरुवात मात्र एका गुगलीनं केली आहे. ती म्हणजे माझ्या भावाला जय पवार यांना जर बारामतीतून उमेदवारी देणार असतील तर त्याच्यात आणि माझ्यात फरक काय, त्यांनी माझ्याच डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवावा असं म्हणत अजित पवारांना आव्हान केलं. त्या संदर्भात अजित पवारांना विचारलं असता काय म्हणालेत ते पहा. बारामतीमध्ये आज एक स्वाभिमान यात्रा सुरू होते युगेंद्र पवारांची. त्यांनी काल असं म्हटलं, नाही तुमचा आशीर्वाद घ्यायला येणारच ते. त्याच्यामध्ये तू ये बाबा, माझा आशीर्वाद सगळ्यांना. युगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद असणार आहे का? आता काय झालेलं आहे, सगळ्यांनाच आमदार व्हायचंय. तरुणांना वाटतं की ही माझी पहिली संधी दवडता कामा नये. वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे, ही घालवता कामा नये. आणि मधले म्हणतात आम्ही किती दिवस मुंबईत नुसतं लोंबकळायचं, असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं. झिरो अवरमध्ये आता वेळ झाली आहे लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत सुरू असलेल्या श्रेयवादावर आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे वळण्याची. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न बघूया. शिंदे फडणवीसांच्या लाडकी बहीण बॅनरवरून अजितदादांचा फोटो गायब. श्रेयवादाच्या लढाईनं महायुतीचं नुकसान होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. यूट्यूबवरून पहिली प्रतिक्रिया दत्ताराम बावधने यांची. महायुती कायमची विसर्जित झाली पाहिजे. यूट्यूबवरूनच चंद्रकांत रेडेकर. आता सत्ता जाण्याची वेळ आली तरी हे सुधारणार नाहीत. यूट्यूबवरूनच संजय पाटील. कितीही योजना सुरू करा, पैसे वाटा, पण जनता महायुतीला निवडून देणार नाही.
एक्सची प्रतिक्रिया आदित्य गायकवाड यांची. एकीकडे महायुती म्हणून सरकार चालवायचे आणि दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवादाच्या चढाओढीमुळे मतदारात संभ्रम निर्माण करायचा. फटका महायुतीलाच बसणार. फेसबुकवरून जयराज सिंग परिहार. अजितदादाला महायुतीत घेतलं तेव्हापासूनच नुकसान सुरू झालं. अनश्रेयवादानं त्यावर नुकसानीचा कळस चढवला जाईल. इंस्टाग्रामवरून नंदकुमार दराडे. श्रेयवाद लाटण्याचा प्रकार हा फक्त कार्यकर्ते करत आहेत, नेत्यांना काहीच देणे घेणे नाही. महायुतीत लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या श्रेयाचं राजकारण. शिवसेनेकडून सातत्यानं होणारी टीका. अजित पवारांचं महायुतीत सुरू असलेलं वेगळं राजकारण. दादा खरंच मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत का? राष्ट्रवादीला विधानसभेच्या किती जागा लढण्यासाठी मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी. अमोलजी, आपलं स्वागत आहे 0 आवरमध्ये. आज परत एकदा अगदी थेट बारामतीमध्ये महायुतीतल्याच एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळं फडकं बॅनर, काय म्हणायला पाहिजे त्याला, त्यांना अजितदादांचा चेहरा झाकला. नक्की काय सुरू आहे? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सातत्याने आता ज्यांनी काळा चेहरा झाकलाय म्हणजे झाकण्याचा प्रयत्न केलाय, आता तो एका पक्षाचा तिथला पदाधिकारी आहे आणि त्याच्या कार्यक्रमाला अजितदादा अनुपस्थित राहिल्याचं दुःख त्याच्या मनामध्ये होतं आणि त्याच्यामुळं पब्लिसिटीमध्ये राहण्याकरता त्यांनी केलेला हा केविलवाला प्रयत्न. म्हणजे ज्यावेळेस आम्ही माहिती काढली तर असं चमकोरीगिरी करणारे जे काही कार्यकर्ते प्रत्येक पक्षामध्ये असतात त्यातलाच तो एक नमुना होता. दुसरं तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे की तुम्ही म्हणाल की गेल्या अनेक दिवसांपासून अजितदादांबाबत शिंदे गटाकडून काही वक्तव्य आहेत. त्याची सुरुवात तानाजी सावंतांनी केली आणि तो टप्पा आज या व्यक्तींपर्यंत आलाय जिथे त्यांनी काळं टाकून ते झाकण्याचा प्रयत्न केलाय. आमची या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना, आमच्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना हेच विनंती आहे की महायुतीमध्ये जर ठरलं असेल की तिन्ही एक घटक पक्ष एकत्र, आपल्या महायुतीचे आपण 3 पक्ष आणि मित्र पक्ष एकत्र येऊन आता आगामी विधानसभेला सामोरं जायचं आहे. आपण कार्यान्वित केलेल्या योजना ह्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रामाणिकपणे तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करतो आहोत. अशा वेळे महायुतीमध्ये कुठे मिठाचे खडे पडतील याची काळजी तिन्ही पक्षातल्या लोकांनी घ्यावी. प्रवक्ते म्हणून आम्ही ते घेतच आहोत, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पण ज्या पद्धतीने आजचा जो काही स्टंट करण्याचा प्रयत्न झाला त्याला सुद्धा जनतेने नाकारला आहे. म्हणजे जनता काही तसं स्वीकारणार नाही. एकंदरीत अजितदादांच्या फोटोवर काळा कपडा टाकून अजितदादांचं कर्तृत्व झाकता येत नाही. बारामतीमध्ये अजितदादांनी जी काही विकास कामं केलीत, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केली, ती कामं सूर्यचंद्र आहे तोपर्यंतही झाकवल्या जाऊ शकत नाहीत. मात्र अशा वेळेस अशा पद्धतीनं जर कोणी काही करत असेल तर त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींनी सुद्धा त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हीच आमची एक कार्यकर्ता म्हणून भावना आहे आणि विनंती आहे. अमोलजी, एकंदरीत जर पाहिलं ज्या पद्धतीचं राजकारण होतंय त्यामध्ये अजितदादांना सातत्यानं शिवसेनाच टार्गेट करते किंवा शिवसेनेचेच नेते टार्गेट करतात. भाजपमधनं जे काही जी समीक्षा व्हायची होती, जे ॲनालिसिस व्हायचं होतं, संघ परिवाराकडनं जे काही व्हायचं होतं ते निवडणुकीच्या नंतर झालं, ते थांबलंय. मात्र शिवसेनेचेच आमदार, मंत्री हे सुद्धा थांबत नाहीयेत. नक्की काय कारण आहे? ही टसल खरंच आमदारांची आहे की मुख्यमंत्री आणि अजित पवारांची आहे? नाही, मला असं वाटत नाही की सध्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काही अशी टसल असेल. पण ज्यावेळेस शंभू देसाईंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या नावावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते की मुख्यमंत्र्यांचं नाव का नाही, लाडकी बहीण योजनाच तुम्ही कसं म्हणताय. तुम्हाला माहित असेल, आठवत असेल तर आम्ही सुद्धा ट्विटद्वारे असा प्रश्न केला होता की शिंदे सेनेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढावी असं वाटत नाही का? आणि जर तसं वाटत आहे तर मग अशा प्रकारे ठीक आहे, एखादा कार्यकर्ता काही वक्तव्य करेल तर आम्ही समजून घेऊ शकतो. पण तानाजी सावंत म्हणतात आम्ही बाजूला बसून आम्हाला मळमळ होते. तुमच्या लक्ष असेल तर तानाजी सावंताच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवून घेतलं वर्षा बंगल्यावर आणि त्यांना जे काही डोस द्यायचा आहे तो मुख्यमंत्र्यांनी दिला. ते होत नाही तर शंभूराज देसाईंचं वक्तव्य आलं
त्यांना सुद्धा तशी तंबी दिल्या गेली. 2 दिवसांपूर्वी अमित शहाजींचा 2 दिवसीय दौरा महाराष्ट्रामध्ये होता, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना पण तशा सूचना आल्या. फक्त आमची विनंती अशी आहे की महायुतीमध्ये म्हणजे आमची इच्छा आहे की तिन्ही पक्ष एकत्र नांदले पाहिजे. एकत्र त्यांनी आपला जो एकत्रीकरण करून आपण जे महाराष्ट्राला पुढे नेण्याचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवलंय त्यामध्ये कोणाच्या अशा वक्तव्याने वितुष्ट निर्माण होऊ नये. पण शिंदे गटाकडून ज्या पद्धतीनं असं वारंवार काहीतरी वादग्रस्त वक्तव्य होतं त्यावेळेस मात्र आम्ही आमच्या भावना आमच्या व्यथा फक्त पक्षश्रेष्ठींकडे सांगू शकतो आणि त्याच्या पलीकडे आम्ही काही बोलू शकत नाही. अग्रेसिव्हली आम्ही जर उत्तर दिलं तर त्याचे वेगळे रिॲक्शन्स होतात, ते मी भोगलेले आहेत परिणाम. त्याच्यामुळे आमची फक्त विनंती, आमची भूमिका अत्यंत संयमाची आहे. पण एकामागे एक जे बोलत सुटलेत ना, याला कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी चाप दिला पाहिजे, एवढीच आमची माफक अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे. आणि मुख्यमंत्री सुद्धा तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आणि मित्र पक्षांनी एकत्र येऊन पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लढवण्याच्या मनस्थितीत आहेत. आता संजय गायकवाड साहेबांनी परवा सांगितलं की आम्ही 120 जागा लढणार. आता वर ठरलेलं असताना की 3 पक्षांनी जागेच्या वाटपासंदर्भात कोणीही बोलू नये. बघा, मागं भुजबळ साहेबांनी वक्तव्य केलं होतं 80 ते 85 जागेचं. मी स्वतः 70-75 जागेसंदर्भात बोललो, त्यावेळेस पक्षश्रेष्ठींनी सूचना दिल्या होत्या आम्हाला एक प्रवक्ता म्हणून की जागा वाटपाच्या संदर्भात कुठलाही प्रवक्ता बोलणार नाही. आणि त्या सूचना शिंदे गटाला पण होत्या, त्या सूचना भाजपला पण होत्या. पण अशा वेळेस सुद्धा आम्ही 120 जागा लढणार. म्हणजे तुम्हाला काही नांदायचंच नाही आहे का एकत्र, हा आमचा माफक प्रश्न आहे. पण आम्हाला विश्वास आहे की मुख्यमंत्री यातून योग्य तो मार्ग काढतील आणि शिंदे सेनेचे जे काही अशी लोक आहेत जे बोलून असं काहीतरी वादग्रस्त म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करतात, वातावरण निर्माण करण्याचा, ते भविष्यात होणार नाही, एवढी आम्हाला शाश्वती आहे. अगदी जाता जाता मी आपल्याला एक प्रश्न विचारते की कसंही करून रोहित पवारांना जिंकू देऊ नका अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलंय, अशा पद्धतीची तयारी भाजप नेते करायला सांगतात तुम्हाला असं म्हटलंय त्यांनी. हे बघा, त्या व्यक्तीचं ते स्वतःचं मत आहे आणि त्यांना पराभव करावा हे ते म्हणजे एवढा काही मोठा तो माणूस लागून गेलेला नाही, एवढा मोठा नेता असं लागून गेलेला नाही. एखाद्याच्या मनात ज्यावेळेस पराभवाची भीती तयार होते त्यावेळेस स्वतःचा डिफेन्स करण्याकरता अशा प्रकारचे ट्विट आणि अशा प्रकारचे वक्तव्य येतात. 40 आमदार तुम्हाला सोडून जात आहेत महायुतीमध्ये, हे ज्या व्यक्तीला कळत नाही त्या व्यक्तीने सर्वेबद्दल बोलावं. मला असं वाटतं यापेक्षा दुसरा बालिशपणा असू शकत नाही. समोर आपला कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पराभव अटळ दिसतोय, त्यामुळं या पराभवाच्या पोटी, या धास्तीपोटी त्यांनी ते केलंय की बाबा याला बाहेरच निघू देऊ नका. म्हणजे तुम्ही कोण लागून गेलात? तुम्ही महाराष्ट्राचे मालक लागून गेलात का की तुमची एवढी धास्ती कोणी खाणार? त्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं कामं करायची होती, ज्या पद्धतीनं जनतेचा विश्वास संपादन करायचा होता, आज तुम्हाला सांगतो इतक्या मोठ्या प्रमाणात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न समोरची व्यक्ती करते आहे, ते सुद्धा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना चांगल्या पद्धतीनं माहित आहे. त्याच्यामुळे या व्यक्तीने केलेल्या ट्विटला एखाद्या अंगणवाडीतल्या विद्यार्थ्यांचं खेळणं समजतो आम्ही. त्यांच्या ट्विटमध्ये कुठलंही तथ्य नाही, फक्त भीतीपोटी आणि एक इमोशनल वातावरण निर्माण करण्याकरता केलेला तो केविलवाना प्रयत्न आहे. नक्कीच हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. जाता जाता परत एक प्रश्न विचारते, युगेंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा आशीर्वाद मिळणार का? आज त्यांनी तो मागितलाय. आता या प्रश्नाचं उत्तर अजितदादा देऊ शकतील. आम्हाला तर वाटतं आशीर्वाद मागण्याची काही गरजच नाही आहे त्यांना. जो कोणी कॅपेबल असेल त्याला बारामतीकर निवडून देतील. त्यामुळे एका उत्तरात त्याचं उत्तर देता येणार नाही. धन्यवाद अमोल. त्या प्रश्नाच्या संदर्भात सध्या द्विधा मनस्थितीत आहे तुम्ही जो प्रश्न उपस्थित. बरं, अमोल मिटकरीजी आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. महायुतीत श्रेयाच्या वादावर सुरू असलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा, शिंदे फडणवीसांच्या लाडकी बहीण बॅनरवरून अजितदादांचा फोटो गायब, श्रेयवादाच्या लढाईनं महायुतीचं नुकसान होईल असं वाटतं का? एकूण 36,000 मतं युट्यूबवर. 79% लोकांनी म्हटलंय होय, 11% म्हटलंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 84% लोकांनी म्हटलंय होय, 16% म्हटलंय नाही. फेसबुकवर 2,500 मतं. 75% होय म्हटलंय, 25% नाही. एक्सचा कौल.
82% होय म्हणतात आहेत, 18% नाही. आजचे महाराष्ट्राचे राजकारण, घसरलेला स्तर, विचारधारेची कमतरता, मनभेदाचे टोक, अभद्र युती आणि आघाडी, हे सर्व का? असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे सत्ता सुंदरी, त्यातही मुख्यमंत्री पदाची खुर्ची. या खुर्चीसाठी हे सर्व केलंय त्या नेत्यांनी ज्यांना आपण चाणाक्ष, धूर्त, जुने जाणते, मुत्सद्दी, मुरब्बी वगैरे वगैरे म्हणतो. पण एवढं सगळं करून त्यांची आजची परिस्थिती नक्की काय आहे तर ती बघा. ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावरून भाजपाची साथ सोडली त्यांना आज महाविकास आघाडीच्या नव्या समीकरणात सुद्धा त्याच मुख्यमंत्री पदाची शाश्वती मिळत नाहीये. ज्या शरद पवारांनी काँग्रेस सोडली, नवा पक्ष स्थापन केला, त्यांना आजही स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री आणता आला नाही. उलट जिथे 2 पक्ष होते तिथे तिघांना सत्ता आली तर वाटा द्यावा लागणार अशी आजची परिस्थिती. ज्या देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईन असे छातीठोकपणे सांगितले ते सत्तेत आले, पण मुख्यमंत्रीपद अजूनही वेटिंगवरच आहे. ज्या अजित पवारांनी घरात बंड केले त्यांची राजकीय ट्रान्सफर मात्र उपमुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावरच झाली आहे. पुढची बढती काही मिळताना दिसत नाहीये. एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत, पण येणाऱ्या निवडणुकीत त्यांचाही चेहरा आमचा मुख्यमंत्री म्हणून महायुती पुढे करायला तयार नाही. म्हणजे एकूणच काय तर एकमेकांना इतक्या शिव्याश्राप देऊन, फोडाफोडीचे राजकारण करत, मनभेद निर्माण करून, जातीपातीच्या राजकारणात लोकांना अडकवून नेत्यांची परिस्थिती ही खूप चांगली आहे असं नाही. तीही थोडा है थोडे की जरूरत है अशीच आहे. त्यामुळे किमान राजकारणात येणाऱ्या पुढच्या पिढीला तरी आपले राजकारण कसे असावे यासाठी हात धडा आहे. वेळ झाली आहे अगदी एका छोट्या ब्रेकची. मात्र कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर राहुल गांधींचं परदेशात वक्तव्य आणि देशात वादंग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.